बलात्कार सहसा या विषयावरती जास्त बोललं जात नाही. हा शब्द मुलांना तेवढा कळणार नाही जेवढं मुलींना कळेल. हा शब्द ऐकताच कानात कोणीतरी पेटता विस्तव टाकल्यासारखं वाटतं. हा शब्द सगळ्यात जास्त मोठा दुश्मन असेल तर तो स्त्री वर्गाचा, कारण सगळ्यात जास्त नुकसान होतं ते एका स्त्रीचं. ऐकायला एवढं भयानक वाटत असेल तर मग त्या मुलीला कसं वाटत असेल तिच्यासोबत हे भयानक आणि खुनास्पद कृत्य केलं जातं. तिला कसं वाटत असेल याचा आपण अंदाजही नाही लावू शकत, कारण हे सगळं काही अंदाज लावण्याच्या पलीकडचं आहे. त्या वेदना, झालेला देहाचा आकांत, फोडलेला टाहो आणि डोळ्यास देखत होणारी शरीराची चिरफाड बघणं, मनावर पडलेल्या न पुसल्या जाणाऱ्या अमानुषतेच्या जखमा, सगळं काही एकाच आयुष्यात सहन करणं सोपं नाही. मेल्यानंतरही घरच्यांचा आणि मुलीच्या इज्जतीचा, समाजाकडून होणारा बलात्कार तो वेगळाच. सगळं काही एकाच आयुष्यात कसं सहन करावं एका मुलीनं आणि तिच्या घरच्यांनी. कधी कधी तर प्रश्न पडतो की खरंच मुलगी होणं शाप आहे का? खरंच मुलगी होणं शाप आहे? तर अशाच एका पीडितेचं मनोगत कवितेतून मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर नक्की करा, कारण तुमचा एक शेअर समाजात खूप मोठी क्रांती घडवू शकतो, खूप मोठी क्रांती घडवू शकतो. तर कविता पुढील प्रमाणे आहे की, आई, अंगभर पूर्ण कपडे तर घातलेत ना, पण डोळ्याने चिरफाड करणाऱ्या पुरुषांच्या नजरेला कपडे कसे घालू? बाबा, आता तर तुमच्यावरही भरोसा करणं खूप कठीण झालं आहे. इतर मुलींकडे बघण्याचा तुमचाही दृष्टिकोन तसाच असेल ना? आणि समाजात जे काही चाललं आहे मुलींबद्दल ते पाहता तुमच्यावर तरी कसा भरोसा ठेवू? आई, स्वतःला राक्षसांपासून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला ग मी, पण शेवटीला त्यांच्या औषधी स्वीकार झालेच ग. आई, माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचला नसेल का ग, की त्यांच्या घरी माझ्यासारखी कोणी मुलगी, बहीण किंवा आई नसेल जिच्या वेदना ते समजून घेतील? की या समाजाची कोणीच लागत नाही का मी? आई, मी खूप विरोध केला, देहाने आकांत केला, शरीराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून टाहू फोडला, पण शेवटी त्यांच्या भोग घेण्याच्या ताकदीपुढे पूर्णपणे हरले ग. आई, शरीराचे पार तुकडे तुकडे झालेत ग, आणि आत्म्याने तर स्वतःला स्वीकारण्यासही नकार दिला आहे. तू म्हणायचीस ना, सांभाळ स्वतःला. तूच सांग, या गिधाडांच्या दुनियेत कशी स्वतःला सांभाळू? या गिधाडांच्या दुनियेत कशी स्वतःला सांभाळू? आई, 9 महिने 9 दिवस मला वाढवलंच तुझ्या उदरात, पण 10व्या दिवसापासून क्षण मी झुंजताय माझ्या जीवनाशी. इवल्याशा कळीलाही तोडण्यास मागे पुढे बघणार नाहीत. तूच सांग, या चिमुकल्या वयात त्या नराधामांशी कशी झुंज देऊ? सगळे जण करतील शोक, लावतील मेणबत्त्या, पण मला नको हव्यात तुमच्या मेणबत्त्या ज्या क्षणात विसतील. नको तो तुमचा राग जो क्षणात शांत होईल. माझ्या वेदना अशाने शांत नाही होणार. शरीराला होणाऱ्या लाह्या तुम्हाला नाही कळणार आणि त्या तुम्हाला समजावू शकणार नाही. मला हवाय मुलींसाठी न्याय, सन्मान, हक्क आणि मोकळेपणाने फिरता येईल असं वातावरण. माझ्या फाटलेल्या देहातून वाहणाऱ्या रक्ताच्या एक एक थेंबातून आकांत करून हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या देहाला जेव्हा घरी आणलं जाईल तेव्हा मला जाळू नका. आधीच मी नराधामांच्या अग्नीत जळून खाक झाली आहे. फक्त मी मावेन इतक्या जमिनीत मला पुरा, आईच्या मिठीत तर नाही, पण आता धरणी मातेच्या उदरात तरी शांत झोपेन.